नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज माघ पौर्णिमा शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवार यांना रायगड आठवला. राज ठाकरे यांचा शरद पवारांना टोला. मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश अंमलबजावणीसाठी मराठा समाजाचा रास्ता रोको. आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वतःचं घर असावं असं स्वप्न शासन पूर्ण करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं. हे शासन सर्वांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडा सदनिका सोडत 2023-24 कोकण विभागातील 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ठाणे इथल्या आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की अन्न, वस्त्र आणि निवारा ही काळाची आणि समाजाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान आवास योजना ही शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात राबवली जाते. अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना या सदनिकांचं सोडतीद्वारे वाटप करण्यात येतं. पंतप्रधान आवास योजनेमध्ये आपल्याच केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळते. राज्य सरकारकडून घरं मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा संकल्प करण्यात आलाय. गिरणी कामगारांना देखील घरं द्यायला सुरुवात केली आहे. राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर देत आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार असून सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीनं चाललंय. पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर देण्यात येतोय. या म्हाडा सदनिका सोडत 2023-24 मध्ये ज्यांना घरं मिळाली आहेत त्या सर्वांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. यावेळी म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी, सोडतीमध्ये भाग घेतलेले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. मुंब्रा अग्निशमन केंद्र इथून या सफाई मोहिमेला आरंभ झाला. या मोहिमेत मुख्य रस्ते, पदपथ, अंतर्गत रस्ते, नाले यांची सफाई करण्यात आली. तसंच अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजकामध्ये वृक्षारोपणही करण्यात आलं. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणं, पाण्यानं धुणं, पदपथाची सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणं, नाले सफाई, उद्यानं यांची सफाई यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानाचा स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. सकाळी 6:15 वाजता मुंब्रा अग्निशमन केंद्र इथं या मोहिमेला आरंभ झाला. मुंब्रा प्रभागातील आत्माराम चौक, रेती बंदर, दत्तवाडी, मुंब्रा स्टेशन परिसर, मुंब्रा मार्केट, मुंब्रा बायपास, न्यू मिनल रोड, स्टेडियम रोड, गुलाब पार्क मार्केट परिसर, किस्मत कॉलनी परिसर, कादर पॅलेस वसाहत, ठाकूरपाडा, संजय नगर, आनंदनगर कोळीवाडा, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर परिसर, अमृतनगर वसाहत इथले मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई करण्यात आली. मुख्य रस्ते आणि पदपथ झाडून पाण्यानं स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील दुभाजक
स्क्रबरच्या साहाय्यानं घासून नंतर पाण्याच्या फवारणीनं स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांबरोबरच लहान मोठे नाले देखील स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली. रस्ते पदपथ सफाईसोबतच धूर फवारणी, औषध फवारणी देखील करण्यात आली. इन्स्पायर अवॉर्ड योजनेच्या अंतर्गत ज्ञानपीठ कनिष्ठ विद्यालयातील इयत्ता 9वीच्या रितेश कांबळे या विद्यार्थ्यानं ऑनलाईन सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली. भारत सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या मार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी देशभरातून इन्स्पायर अवॉर्ड योजनेअंतर्गत विविध शाळांमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत ऑनलाईन प्रकल्प मागवण्यात आले होते. या इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेसाठी महाराष्ट्रामधून विविध शाळा निवडण्यात आल्या असून त्यामध्ये ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानपीठ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शिक्षक सोमेश्वर अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 9वीच्या रितेश कांबळे या विद्यार्थ्यानं ऑनलाईन सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली आहे. जिल्हा पाणी आणि स्वच्छता विज्ञान कक्ष जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रकल्प संचालक जनजीवन मिशन पंडित राठोड यांच्या उपस्थितीत पार पडलं. 5 तालुक्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेले कनिष्ठ आणि वरिष्ठ गटातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. पाऊस पाणी संकलन, पाणी आढवा, पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्रोताचं बळकटीकरण, जलसंवर्धन, पाण्याचं सुयोग्य वितरण आणि देखभाल दुरुस्ती या विषयावर स्पर्धकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विषयांची उत्तम प्रकारे मांडणी केली. कर्तव्य आणि वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकास 21,000 रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला 11,000 रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला 5,500 रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र याप्रमाणे दिलं. स्पर्धकांची निवड झाली असून लवकरच बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प संचालक जलजीवन मिशन पंडित राठोड यांनी दिली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. रोकोची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण आणि ठाण्यामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रास्ता रोको करू दिला नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. आरक्षण मिळालं नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठं आंदोलन उभं करू असं आंदोलकांनी सांगितलं. कल्याण इथं झालेल्या खासदार क्रीडा संग्राम महोत्सवात जलतरण या विभागात ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटू बक्षिसांची लयलूट केली. 25 सुवर्ण, 22 रौप्य आणि 11 कांस्य पदकं आणि 8 वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावून जलतरण स्पर्धेतील चॅम्पियनशिप चषक देखील याच फाउंडेशननी पटकावला.
या महोत्सवात जलतरण स्पर्धेत आयुषी आखाडे हिनं 3 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य पदकं तसंच वैयक्तिक चॅम्पियनशिप देखील पटकावली. 14,000 रुपये रोख पारितोषिकही तिनं पटकावलं. कविता शहा हिनं 2 गोल्ड वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि 6,000 रुपयांचं रोख पारितोषिक प्राप्त केलं. मयांक चाफेकर यानं 2 सुवर्ण 6,000 रुपये रोख, अनिश बर्णुके यानं 2 सुवर्ण 2 रौप्य वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि 10,000 रुपये रोख, स्नेहा लोकुरे हिनं 3 सुवर्ण 2 रौप्य 1 कांस्य वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि 14,000 रुपये रोख, स्निश्री सामंत हिनं 4 सुवर्ण 2 रौप्य वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि 16,000 रुपये रोख, माही जांभाळे याने 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 10,000 रुपये रोख, गार्गी भरचुके हिनं 4 सुवर्ण वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि 12,000 रुपये रोख, परेश पाटील यानं 2 सुवर्ण 3 रौप्य 1 कांस्य वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि 13,000 रुपये रोख, समिधा कोरे हिनं 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 13,000 रोख पारितोषिक पटकावलं. फ्रिया शहा हिनं 1 रौप्य 3 कांस्य आणि 5,000 रुपये रोख, ओजस खरे यानं 1 सुवर्ण 3 रौप्य 3 कांस्य वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि 10,000 रुपये रोख, मानव मोरे यानं 1 रौप्य 1 कांस्य आणि 3,000 रुपये रोख, रुद्र निसार यानं 1 रौप्य आणि 2,000 रुपये रोख, आदित्य घांगरे यानं 2 कांस्य आणि 2,000 रुपये रोख, श्रुती जांभाळे हिनं 1 रौप्य आणि 2,000 रुपये रोख, जिग्ना गाला हिनं 2 रौप्य आणि 4,000 रुपये रोख, आयुषी तावडे हिनं 1 कांस्य आणि 1,500 रुपये रोख, अधिराज्य पाटील यानं 1 रौप्य आणि 2,000 रुपये रोख, सोहम पाटील यानं 1 कांस्य आणि 1,500 रुपये रोख, किंमत गायकवाड हिनं 1 रौप्य आणि 2,000 रुपये रोख, कैवल्य साने यानं 1 कांस्य आणि 1,500 रुपये रोख, नायरा कौशल्या हिनं 1 कांस्य आणि 1,500 रुपये रोख पारितोषिकं पटकावली. महाराष्ट्रातले महापुरुष जातीमध्ये विभागून टाकलेत. आजपर्यंत कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणारे शरद पवार आज रायगड आठवला असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावलाय. शरद पवार यांच्या पक्षाचं तुतारी या चिन्हाचं अनावरण रायगडावर करण्यात आलं. यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष केलं. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी जगभरात बॅलेट पेपरवर मतदान होत असताना आपण वोटिंग मशीन का वापरतो असा सवाल केला. राज ठाकरे हे 2 दिवसापासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. काल कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आज राज ठाकरे यांनी डोंबिवलीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. कल्याण डोंबिवलीत केलेल्या दौऱ्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सध्या लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचं सांगितलं. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत राज्यकर्त्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत तेच कळत नव्हतं. अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही. लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. जोपर्यंत लोक वठणीवर आणत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण करतोय तो योग्य आहे असंच वाटत राहील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणखीनच चिखल होईल. आपण आज म्हणून बघतोय अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात, मात्र त्यांच्या समोरचं राजकारण जे सुरू आहे ते पाहून हे तरुण वर्ग राजकारणात येणार नाही. या गोष्टीचा निर्णय जनतेनं घेणं गरजेचं आहे, अन्यथा महाराष्ट्राचं काही खरं नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याबाबतची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही, तर राज्यात चाललेले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत, तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असं सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवार यांना राग आठवला. राज ठाकरे यांचा शरद पवारांना टोला. मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अंमलबजावणीसाठी मराठा समाजाचा रास्ता रोको आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वतःचं घर असावं असं स्वप्न शासन पूर्ण करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.